हॅलो, तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत कोळंबी भात. तर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आहे कोळंबी, सुके खडे मसाले, 1 वाटी कांदा, 1 वाटी टॅमॅटो, 2 कप मी इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि आपल्याला घरचा मसाला, गरम मसाला, काश्मीरी मसाला, लिंबूचा रस, हळद, अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ. तर यासाठी आपल्याला पहिलं कोळंबीला मॅरिनेट करायचं आहे. तर यामध्ये मी पहिलं लिंबूचा रस, हळद, काश्मीरी मसाला थोडासा, त्यानंतर थोडा गरम मसाला आणि थोडा घरचा मसाला टाकून त्याला मॅरिनेट करणार आहे. हे मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला तांदूळ जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत नुसतं. त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल ॲड केल्यानंतर आपल्याला जिरा ॲड करायचा आहे. जिरा ॲड केल्यानंतर आपल्याला जे सुके खडे मसाले आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत. ते भाजून झाल्यानंतर आपल्याला जो चिरलेला कांदा आहे तो ॲड करायचा आहे. कांद्याला चांगला आपल्याला फ्राय करायचं आहे, त्याचं कच्चेपणा निघेपर्यंत. कांदा थोडा फ्राय व्हायला थोडा टाईम लागतो, मग त्याला चांगला आपल्याला फ्राय करायचं आहे. कांदा फ्राय होतानाच आपल्याला त्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकायची आहे 2 चमचे आणि अद्रक पेस्ट पण टाकायची आहे 2 चमचे. त्याला चांगला मिक्स करायचं आहे. अजून आपला कांदा जो आहे तो फ्राय नाही झालेला आहे, थोडा अजून त्याला फ्राय व्हायला देऊया. मग त्यामध्ये आपल्याला 1 कप टमॅटो ॲड करायचा आहे. टमॅटोला चांगलं परतायचं आहे थोडं मऊ होईपर्यंत. मग त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर पण त्याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायची आहे. मग आपल्याला जे मसाले होते ते आपल्याला ॲड करायचे. पहिला हळद ॲड केली आहे आपण, त्यानंतर काश्मीरी मसाला, त्यानंतर आपण गरम मसाला ॲड केला आहे आणि त्यानंतर आपल्याला घरचा मसाला ॲड करून परत त्याला चांगलं मिक्स करायचं आहे. ते मसाले थोडे सुकेपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. मग आपण त्यामध्ये प्रॉन्स ॲड करू शकतो. परत आपल्याला त्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं आपल्याला झाकून त्याला वाफवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता प्रॉन्सला चांगला टेक्स्चर आला आहे, सर्वाला मसाला लागलेला आहे. आता तुम्ही जो राईस भिजवला होता आपण तो ॲड करू शकतो. राईस ॲड केल्यानंतर त्याला परत थोडंसं मिक्स करायचं आहे.
मग आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. मी इथे साधारण 3 ते 4 कप पाणी ॲड केलं आहे. जास्त पाणी ॲड नाही करायचं, नाहीतर भात जो आहे तो चिकट होईल. मग त्याला आपण झाकण लावून 1 शिटी होईपर्यंत वेट करायचं आहे. 1 शिटी झाल्यानंतर आपल्याला त्याला तवा ठेवून त्यावर कुकर ठेवायचा आहे, म्हणजे खाली जो आहे राईस तो चिटकणार नाही. तव्यावर ठेवल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं परत त्याला ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की आपला जो पुलाव आहे तो तयार झालेला आहे. कुकर आपल्याला जो आहे तो थंड झाल्यानंतरच ओपन करायचा आहे. ते गरम वाफामध्ये पण थोडंसं शिजतं. आता आपला जो पुलाव आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता की पुलाव चिकट वगैरे काहीच झालेला आहे. लांब लांब तुम्हाला जो भात आहे तो दिसतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.